सुवर्ण सिद्धांत भाग तिसरा. आर्य समाजाचे नियम. आर्य समाज, आर्य आणि समाज ह्या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. आर्य कोणास म्हणतात? महर्षी वेदव्यासांनी खालील 8 गुणांनी युक्त अशा व्यक्तीला आर्य म्हटले आहे. शांतस्थिती क्षुर्दांतिश्च सत्यवादी जितेंद्रिय दाता दयालुर्नम्रश्च आर्य स्यादष्टभिर्गुणै. महाभारत. अर्थात जो शांत आहे, सहनशील, मन संयमी आहे, सत्यवादी, जितेंद्रिय, दानी, दयाळू आणि नम्र आहे, तोच आर्य समजला जातो. महर्षी दयानंदांच्या शब्दांत सांगावयाचे तर आर्य नाव धार्मिक, विद्वान, आप्तपुरुषांसाठी आणि योगीराज श्री अरविंदजींनी म्हटले आहे, मानवी भाषेमध्ये ह्यापेक्षा दुसरा कोणता उत्तम शब्द नाही. नियमबद्ध मनुष्य समूहाला समाज असे म्हणतात. पशूंच्या समूहाला समाज असे म्हणत नाहीत, कारण त्यांच्यात नियमबद्धता असत नाही. कोणी उभे आहेत तर कोणी बसलेले आहेत, कोणी खात आहेत, कोणाचे तोंड इकडे तर कोणाचे तिकडे. पण मानव समूहात तसे नसते. म्हणून आर्य समाजचा अर्थ आहे नियमबद्ध, श्रेष्ठ, सदाचारी आणि धार्मिक मनुष्यांचे संघटन. ह्या आर्य समाज शब्दामध्ये फार मोठे ज्ञान, महत्ता आणि गौरव आहे. ही झाली आर्य शब्दाची उत्पत्ती. आर्य समाज एक संघटना आहे, जिची स्थापना महर्षी दयानंदांनी संवत 1932 विक्रमी अर्थात इसवी सन 1875 मध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे केली होती. विश्व नियमाच्या आधारावर स्थिर आहे. संपूर्ण जग महान तेजस्वी अशा सूर्यापासून तो अतिसूक्ष्म अशा परमाणूपर्यंत नियमाधीन आहे. सर्वत्र संपूर्ण व्यवस्था दृष्टोत्पत्तीस येते. सूर्य नियमितपणे आपल्या कर्तव्याचे पालन करत असलेला आढळून येतो. तो ठराविक वेळेलाच मावळतो. चंद्रसुद्धा कलेकलेने घटतो आणि वाढतो. ग्रह आणि नक्षत्रे सुद्धा नियमित मर्यादा कक्षेत परिभ्रमण करतात. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र अर्थात ॲस्ट्रॉनॉमी, भौतिकशास्त्र फिजिक्स आणि गणितशास्त्राचे नियम आहेत, त्याचप्रमाणे समाजाचेही काही नियम असतात. आर्य समाज संस्थेला सुव्यवस्थित, सुसंघटित स्वरूपात चालविण्यासाठी महर्षी दयानंद स्वामींनी 10 नियम निर्माण केले आहेत. आर्य समाजाचे नियम सार्वभौमिक आणि सार्वकालिक आहेत. आर्य समाजाची स्थापना अशा सर्व व्यापक आणि सर्व हितार्थ नियमावर अधिष्ठित झाली आहे की जगातील संपूर्ण देश आणि राष्ट्रातील लोकांनी त्या नियमाचे पालन करून आपली सर्वांगीण उन्नती करून घ्यावी. आर्य समाजाचे 10 नियम व्यवहारात आले तर मनुष्याचे आपसातील भेदभाव नष्ट होऊन त्याच्यातील समंजसपणा आणि सौजन्य स्थिर होईल आणि सर्व एकमेकांना उन्नतीसाठी सहाय्य करून स्वतःही समुन्नत होतील. जी व्यक्ती आर्य समाजाच्या नियमांचे पालन करील ती सर्वांच्या उन्नतीलाही मदत करील. अशा प्रकारे आपसातील ईर्ष्या, घृणा, वैमनस्य, कलह आणि दुर्गुणांचा प्रादुर्भाव होणार नाही. आर्य समाजाचे हे नियम सर्व समाजासाठी, देशासाठी, सर्व राष्ट्रासाठी, सर्व व्यक्तींसाठी आणि सर्व स्थितीत समानच आहेत. कोणातही समाज याचा उपयोग करू शकतो. हे नियम अति विस्तृतही नाहीत किंवा अति संक्षिप्तही नाही.
हे नियम आर्य समाजाचे प्रवर्तक ऋषी दयानंदांची विद्वत्ता, अगाध पांडित्य आणि ऋषित्व यांचे द्योतक आहेत. या नियमात महर्षी दयानंदांच्या हृदयाचे प्रतिबिंब स्पष्ट स्वरूपात चमकत आहे. पुढील पृष्ठावर याच नियमावर प्रकाश टाकला जाईल. प्रथम नियम. सर्व सत्यविद्यांचे आदी मूळ. सर्व सत्यविद्यांचे आदी मूळ, सर्व सत्यविद्या आणि जे पदार्थ, ज्या वस्तू विद्येने ज्ञात होतात, त्या सर्वांचे आदी मूळ परमेश्वर आहे. विश्वेशामि जनिता ब्रह्मणामसी. ऋग्वेद. तूच संपूर्ण ज्ञानाचा, विद्यांचा उत्पन्न करता आहेस. आर्य समाजाचा पहिला नियम हे दर्शवितो की आर्य समाज एक आस्तिक समाज आहे. आर्यांचा हा दृढ विश्वास आहे की आपल्याप्रमाणे ईश्वरही विद्यमान आहे. हा नियम फार महत्त्वपूर्ण आहे. हा नियम दर्शवितो की सर्व सत्यविद्यांचा आदी मूळ परमेश्वर आहे. ही तर अनुभवसिद्ध गोष्ट आहे की मनुष्य शिकविल्याशिवाय काही शिकत नाही. भाषेशिवाय मनुष्य काही विचार करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. भाषेची उत्पत्ती कशा प्रकारे झाली त्यासंबंधी पाश्चात्य विद्वानांनी अनेक सिद्धांतांचा आविष्कार केला, परंतु हे सर्व सिद्धांत भाषा उत्पत्तीच्या समस्यांचे समाधान करू शकले नाहीत. अस्फुट आवाजात का होईना सर्व भाषाशास्त्रज्ञ एका गोष्टीबाबत पूर्णपणे सहमत आहेत की भाषा ईश्वराची देणगी आहे. म्हणून हे स्पष्ट सिद्ध आहे की ईश्वर हा आदी गुरु आहे. ह्याच अर्थाने महर्षी पतंजलींनी म्हटले आहे, स एष पूर्वेशामपि गुरुः कालेनानवचित्तात्. योगदर्शन. तो परमात्मा सृष्टीच्या आरंभाच्या गुरुनाम गुरु आहे. सर्व गुरु काळाच्या फेऱ्यात नष्ट होतात, परंतु हा गुरु कालातीत आहे. खरोखरच हाच ज्ञानाचा मूळ वेदांचा उत्पादक आहे. किरणे संपूर्ण जगाला प्रकाश देतात, परंतु किरणे कोठून येतात? साधे उत्तर सूर्यापासून. म्हणून सूर्य किरणांचा उत्पादक आहे. जेथे जेथे प्रकाश आहे तो सूर्याचाच आहे. अशाच प्रकारे जेथे जेथे ज्ञान आहे ते परमेश्वराचेच स्वरूप आहे. परमेश्वर विद्यांचे आदी मूळ आहे. सूर्य एका विशिष्ट स्थानावर राहूनच जगाला प्रकाशित करतो, परंतु ईश्वर सर्वव्यापक आहे, म्हणून त्याचे ज्ञानही सर्वत्र आहे. आजही परमेश्वर ज्ञान देत आहे. केव्हा तरी माणसाला पाप करण्याची इच्छा होते, तेव्हा आतून त्याविरुद्ध एक ध्वनी उठतो. तो ध्वनी ईश्वराचाच असतो. म्हणून ऋषींनी म्हटले आहे, जो पापाचरणेच्छा समय में भय शंका लज्जा उत्पन्न होती है वह परमात्मा की ओर से है. सत्यार्थ प्रकाश, सप्तम समुल्लास. ह्या नियमाचा दुसरा भागही कमी महत्त्वाचा नाही. हा भाग हे दर्शवितो की केवळ सत्यविद्यांचे आदी मूळ परमेश्वर नाही, तर सूर्यापासून तो पृथ्वीपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडाचे आदी मूळ तोच आहे. या जगात कोणाला मृत्यू यावा असे वाटत नाही, पण विश्वचक्राच्या रहाट गाडग्यामुळे सर्व मृत्यूला सामोरे जातात. त्यांना कोण मारतो? स्वतः आपल्या आपण कोणी वस्तू निर्माण होत नाही, मग हिला कोण बनवतो? विवश होऊन मानावे लागते की ह्या मागे कोणती तरी महान शक्ती आहे, तीच वस्तूंचे आदी मूळ आहे. थोडक्यात म्हणजे संपूर्ण विद्या, नाना प्रकारचे ज्ञान,
करण्यायोग्य पदार्थांचे आदी कारण परमात्माच आहे. त्याच्या प्रेरणेनेच हा सारा आध्यात्मिक आणि प्राकृतिक पसारा विकसित आहे. दुसरा नियम, ईश्वराचे स्वरूप. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादि, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र आणि सृष्टीकर्ता आहे. त्याचीच उपासना करणे योग्य आहे. ईश्वर सर्वव्यापक, सर्वोत्पादक, काया आणि छिद्ररहित, नसनाडी रहित, निष्पापी, क्रांतदर्शी, मनस्वामी, विजयी आणि स्वयंभू आहे आणि अनादि कालापासून संपूर्ण पदार्थांची यथायोग्य रचना करीत आहे. एकः अद्वितीय परमेश्वरश्च, उपासनेला योग्य तो एकच आहे. रचनेला पाहून रचनाकर्त्याचे ज्ञान प्राप्त होते. या ब्रह्मांडाची वैज्ञानिक विचित्र आणि अद्भुत रचना पाहूनच, विवश होऊनच आम्हाला ईश्वराची सत्ता स्वीकारावी लागते. ईश्वराविषयी लोकांत नाना प्रकारच्या भ्रांती आहेत. कोणी त्याला चौथ्या आकाशावर आहे असे मानतो, कोणी सातव्या, तर कोणी क्षीरसमुद्रात. पण एक प्रश्न उपस्थित होतो की आम्ही ईश्वराला कसे मानावे. त्यासाठी ह्या नियमामध्ये ईश्वराच्या विशेषणाचा उल्लेख करून त्याचे खरे स्वरूप दर्शविले आहे. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. प्रकृती आणि जीव यांची भिन्नता प्रकट करण्यासाठी ईश्वराला सच्चिदानंद म्हटले आहे. प्रकृती सत आहे, जीव सच्चित व ईश्वर सच्चित आनंद आहे. त्याचा आनंद आम्हाला प्रतिदिन आवडतो. आम्ही त्याच्या आनंदाची प्रतिदिन इच्छा करतो. अशी इच्छा होणे हे दर्शविते की तो सर्वत्र आहे आणि आम्ही त्याचा केव्हा तरी अनुभव घेतला आहे. वेदाने म्हटले आहे की त्वे विश्वे अमृता मादयन्ते, ऋग्वेद. तुझ्यात सर्व भक्त आनंदून जातात. ईश्वर निराकार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे शरीर नाही आणि जेव्हा त्याला शरीर नाही, आकार नाही, तेव्हा त्याची मूर्तीही बनविली जाऊ शकत नाही. ईश्वर सर्वशक्तिमान आहे. आपल्या कार्यात ईश्वर कोणाचेही सहाय्य घेत नाही. शेतकरी जो ऋषीच्या शब्दात राजांचा राजा आहे, नांगर, बैल, बी आदींचा दास आहे, परंतु ईश्वर आपल्या सृष्टी रचना आदी कार्यात कोणाचे सहाय्य घेत नाही, म्हणून तो सर्वशक्तिमान आहे. पण सर्वशक्तिमान याचा अर्थ असा नव्हे की ईश्वर स्वतः बनवलेल्या नियमांचे उल्लंघन करून वाटेल ते करू शकतो. ईश्वर चोरी आणि भ्रष्टाचार करू शकत नाही, खोटे बोलू शकत नाही, स्वतःप्रमाणे दुसरा ईश्वर बनवू शकत नाही, स्वतःच्या खांद्यावर स्वतः चढू शकत नाही, स्वतःच स्वतःला मारू शकत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला आपल्या कक्षेबाहेर हाकलू शकत नाही. सर्वशक्तिमान शब्दाचा भावार्थ हा की ईश्वर आपल्या कार्यामध्ये दुसऱ्यांच्या अधीन नाही. ईश्वर न्यायी आहे. ईश्वर सर्वांबरोबर योग्य सत्य न्याय करतो. केव्हाही अन्यायी वर्तन नाही. जशी ज्याची करणी तसे त्याला फळ देतो. दुष्टांना शासन करतो. ब्राह्मण असो किंवा चांडाळ असो, राजा अथवा रंक, सर्वांबरोबर त्याचे वर्तन करतो, न्यायी वर्तन करतो.
कोणाबरोबरही भेदभाव करीत नाही किंवा कोणाची शिफारस करत नाही. परमेश्वर कर्माचे फळ देतो, ही त्याची आपणावर सर्वात महान दया आहे. ईश्वर दयाळू आहे. जगातील सर्व प्राणी त्याच्या दयेला पात्र आहेत. ईश्वराने आम्हाला जिवंत राहण्यासाठी फळे, अन्न आणि वायू, पाणी, उद्यान आदी गोष्टी प्रदान केल्या आहेत. एका बीजाच्या अंकुरापासून सहस्र फळांची प्राप्ती होते. नास्तिक आणि अपराधी प्राणी सुद्धा त्याच्या राज्यात सुखाने जीवन व्यतीत करतात. हे सर्व परमेश्वराच्या दयेचे प्रबळ प्रमाण आहे. काही लोक म्हणतात की ईश्वर दयाळू आहे म्हणून तो योग्य न्यायकारी होऊ शकत नाही. कारण का तर तो चोर, डाकू आदींना दंड देतो, तर तो दयाळू होऊ शकत नाही. आणि जर त्यांना शिक्षा न करता सोडून देतो तर तो योग्य न्यायी तर होत नाहीच, पण त्याचा न्याय नष्ट होऊन जातो. ही गोष्ट बरोबर नाही. चोर, डाकू यांना सोडून देणे ही त्यांच्यावर दया नाही, उलट त्यांचा आत्मा कलंकित करणेच होय आणि सत्पुरुषावर एक प्रकारचा अत्याचारच आहे. खरी दया न्यायात आहे, ज्यामुळे चोर, डाकू सुद्धा सुधारू शकतात आणि सदाचारी पुरुष सुद्धा आपले जीवन सुख, शांती, समाधानात व्यतीत करू शकतात. परमेश्वराच्या रचनेमध्ये न्याय आणि दया समांतर जात आहेत. दोन्ही गुण एक दुसऱ्यांची पूरक आहेत. ईश्वर अजन्मा आहे. ईश्वर सदा सर्वदा आहे आणि सदोदित राहील. मग त्याचा अवतार कसा होऊ शकतो? सर्वत्र विद्यमान आहे, मग त्याचा अवतार कसा संभवनीय आहे? तो जन्म मरण बंधन रहित आहे. ईश्वर अनंत आहे. सूर्य, चंद्र आदी सर्वांचा आरंभ आहे आणि अंतही आहे, परंतु ईश्वराचा आरंभही नाही व अंतही नाही. तो सर्वत्र व्याप्त आहे आणि म्हणून तो अनंत आहे. ईश्वर निर्विकार आहे. ईश्वर जागृती, स्वप्न, सुषुप्ती, बंध, मोक्ष आदी अवस्था रहित आहे. त्याच्यात कोणतेही परिवर्तन होत नाही. तो सदा सर्वदा एकसारखा राहतो. जगातील पदार्थांत परिवर्तन होत राहते व होत राहील, पण ईश्वर कधीही बदलत नाही. ईश्वर अनादी आहे. ईश्वराचा कधी आरंभ नाही, न कधी अबा होता, न कधी होईल. ईश्वर अनुपम आहे. ईश्वरा समान कोणी नाही. जर त्याच्या तुल्य कोणी नाही तर त्याच्याहून श्रेष्ठ कोण होऊ शकतो? त्याच्यासारखी दुसरी कोणतीही सत्ता नाही. ईश्वर सर्वाधार आहे. तो सर्वांचा आधार, आश्रयस्थान आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी आदी त्याच्याच आधारामुळे स्थिर आहेत. वेदाने म्हटले आहे, सदाधार पृथ्वीम द्यामुते माम. यजुर्वेद. तो परमेश्वरच पृथ्वी आणि खगोलाची धारणा करत आहे. त्याची शक्ती सर्वांना स्थिर ठेवत आहे. अन्यथा हे ग्रह, उपग्रह एकमेकांचे मार्ग उल्लंघून नष्ट होऊन गेले असते. ईश्वर सर्वेश्वर आहे. तो साऱ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तो राजांचा राजा आहे, राजशिरोमणी आणि सम्राटांचा सम्राट आहे. तो अणु, रेणू आणि कण अन कण व्यापक आहे की सिफत तेरी हर खार देता है, हर गुंचो गुल तेरी सदा देता है. तो काटे आणि फूल सर्वांत विद्यमान आहे. पानोपाने त्याच्या अस्तित्वाची साक्ष पडते. म्हणून त्याला हुडकण्यासाठी मक्का, मदिना, मथुरा आणि काशी आदी ठिकाणी जाण्याची काही आवश्यकता नाही. तो तर आपणाजवळ आपल्या हृदयातच आहे. दिल के आईने में है तस्वीर यार, जब जरा गर्दन झुकाई देख ली. ईश्वर सर्वांतर्यामी आहे. तो खडान खडा माहिती जाणणारा आहे.
दोन व्यक्ती जी गुप्त गोष्ट बोलतात तीही ईश्वर करुण रूपाने जाणून घेतो. ईश्वर अजर आहे, तो कधी वृद्ध होत नाही. तो अमर आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. तो अभय आहे, कोणालाही तो भीत नाही. तो नित्य आणि पवित्र आहे. ईश्वर सृष्टीकर्ता आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्याच अधीन आहे. पहिल्या भागात ईश्वराच्या विशेषाचे वर्णन करून दुसऱ्या भागात त्याच्या उपासनेचे विधान केले गेले आहे. परमेश्वर प्राप्ती मध्ये मूर्तीपूजा एक धोंड आहे. म्हणून महर्षी दयानंद म्हणतात, मूर्तीपूजा एक शिडी नाही तर दरी आहे. त्यात पडून मनुष्याचा चक्काचूर होतो. पुन्हा त्या दरीतून तो बाहेर निघू शकत तर नाहीच, पण त्यात त्याचा आत्मनाश मात्र होतो. सत्यार्थ प्रकाश, एकादश समुल्लास. आर्य समाज निराकार परमेश्वराच्या पूजेचा आदेश देत आहे. कोणती व्यक्ती अथवा प्राणी त्याचे स्थान घेऊ शकत नाही. ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे, यो अन्याम देवतामुपासते पशुरेव स देवानाम. शतपथ ब्राह्मण. उपनिषदही उद्घोष करीत आहे की तमेवैकं जानीथ आत्मनामन्या वाचो विमुंचय अमृतस्यैष सेतुः. मुंडकोपनिषद. जो एक परमेश्वर सोडून अन्य देवतांची उपासना करतो तो काहीच जाणत नसून विद्वानांत मात्र पशु गणला जातो. ह्याकरिता हे मानवा, उठ, जागृत हो आणि त्या परमेश्वराला जाणून घे. अन्य उपासनेला सोड. तिसरा नियम, आर्यांचा परम धर्म. वेद सर्व सत्यविद्यांचा ग्रंथ आहे. वेदांचे अध्ययन, अध्यापन, जाणणे, परिसवणे, ज्ञात करणे सर्व आर्यांचा परम धर्म आहे. मिमेह श्लोकमास्ये पर्जन्य इव ततन गाय गायत्र मुख्ययम. ऋग्वेद. मेघासमान वेदमंत्रांचा सर्वत्र वर्षाव कर. स्वतः गा आणि दुसऱ्याला गावयास सांग. पहिल्या आणि दुसऱ्या नियमाच्या ज्ञानाचा ह्यात समावेश आहे. ह्या नियमाचेही दोन भाग आहेत. वेद सर्व सत्यविद्यांचा ग्रंथ आहे. हा एक आर्य सिद्धांत आहे, ज्याच्या ब्रह्मापासून ऋषी दयानंदापर्यंत सर्व ऋषींनी मुक्त कंठाने स्वीकार केला आहे. वेद ईश्वरीय ज्ञान आहे. वेदाचा प्रतिपाद्य विषय काही एक नाही. वेदांत सर्व काही आहे. का तर सर्व ज्ञानमयो हि सह. मनुस्मृती. वेद सर्व विद्यांची आगर आहे. एवढेच काय, पण भूतं भव्यं भविष्यंच सर्वं वेदात प्रतिसिद्धती. मनुस्मृती. भूत, वर्तमान, भविष्य आणि सर्वांचे बीज वेदात समाविष्ट आहे. वेदात अक्षरज्ञानापासून तो उच्च कोटीच्या विज्ञानाचा समावेश आहे. मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जितक्या ज्ञानाची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे ते सर्व वेदामध्ये आहेत. वेदात आमच्या दैनंदिन कृत्यांचे विधान आहे. त्यात जीवन मरणाच्या सर्व विषयांचे सविस्तर वर्णन आहे. वेदात व्याकरण, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, वनस्पती विज्ञान, युद्धकला, शस्त्रास्त्र विद्या, राजनीती, मनोविज्ञान, योग, सूर्य, चंद्र, मेघ, विद्युत, वायू विज्ञान आणि भौतिक विज्ञानाचे रहस्य अंतर्भूत आहे. त्यात मधुर वीणा आणि मधुर संगीत आहे. अध्यात्म ज्ञानाचे वेद तर भांडार आहे. सूक्ष्माती सूक्ष्म आध्यात्मिक रहस्य वेदात साठविलेले आहे. त्यात सृष्टी आणि प्रलय यांचे नियम आहेत. वेदात कृषी आणि त्याच्या साधनांचा उल्लेख आहे. पती पत्नी, पिता पुत्र, भाऊ बहिणींचा व्यवहार, मित्रासंबंधी मित्राचे कर्तव्य, राजा आणि प्रजेचा आदर्श,
एका ईश्वराची भक्ती आदींचे वर्णन त्यात संकलित आहे. आजपर्यंत जितके वैज्ञानिक शोध लागले आहेत व भविष्यात लागतील त्या सर्वांचे बीज वेदात साठविलेले आहे. वेद संशोधकांसाठी समाप्त न होणारी संशोधनाची फार मोठी खाण आहे. वैज्ञानिकांसाठी विज्ञानाची माहिती आहे, तर योग्यांसाठी अलौकिक शक्तीचे वर्णनही त्यात आहे. वेद श्रीमंत, गरीब, विद्वान आणि मूर्ख सर्वांच्यासाठी आहे. अशा सत्यज्ञान आणि विद्यांचे भांडार जे वेद, त्याचे अध्ययन, अध्यापन, ज्ञात होणे, ऐकवणे हा सर्व आर्यांचा परम धर्म आहे. महर्षी दयानंदांनी आजीवन ह्याच नियमांचे पालन केले. आपणही आपल्या गुरूंचे अनुकरण करून प्रतिदिन श्रद्धापूर्वक वेदांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मुनिजींनी म्हटले आहे, वेदमेवाभ्यसे नित्यं यथा कालमतंद्रितः तम ह्यस्याहु परम धर्ममुपधर्म उच्यते. मनुस्मृती. दररोज नियमित वेळी आळसरहित होऊन वेदांचा अभ्यास करावा. हा मनुष्याचा परम श्रेष्ठ धर्म आहे आणि इतर सर्व गौण धर्म आहेत. वेद पारंगत पंडितावर ही महर्षी दयानंदांनी हे कर्तव्य लादले आहे की त्यांनी वेदाचे अध्ययन, अध्यापन आणि वेद श्रुत करावेत, ऐकवावेत. जे मूर्ख आहेत ते वेद वाचू शकत नाहीत, म्हणून महर्षींनी त्यांना ऐकण्याची परवानगी दिली आहे. दयानंदांनी ह्या नियमांची रचना अशा प्रकारे केली आहे की कोणतीही व्यक्ती वेद ज्ञानापासून वंचित राहू नये आणि आर्य लोक सदोदित वेदाच्याच वायुमंडळात अवगुंठित व्हावेत. या नियमांच्या संबंधी एक आक्षेप घेतला जातो की हा नियम अर्धवट आहे. आक्षेपकर्त्याच्या अनुसार या नियमाचा अंतिम भाग वेदांचे अध्ययन, अध्यापन, ऐकणे आणि आचरण करवणे आर्यांचा परमधर्म आहे अशा प्रकारे पाहिजे होता. परंतु हा आक्षेप निराधार आहे. ज्ञानाचे प्रयोजनच मुळी कर्म आहे. ज्ञानाचे पर्यवसान कर्मात होते. ज्ञान ज्ञानासाठी आहे हा सदोष सिद्धांत आहे. ज्ञानाची सफलता कर्मातच आहे. मनुष्याला कोणत्या वस्तूचे केवळ ज्ञान होणे कर्तव्य नाही, तर त्यापासून लाभ करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, क्विनाईन रोगनाशक आहे इतकेच ज्ञान लाभदायक नाही. जर आवश्यकता पडल्यास त्याचा प्रयोग न केला गेला तर त्याचा काय उपयोग? वेदाचे अध्ययन, अध्यापन, श्रवण आणि मनन केल्याने तो स्वयं ही आचरणात येईल. क्रमशः